भाई मुळशी तालुका आहे ना तुम्हाला कधीच नाराज करणार नाही. एवढं म्हणजे ना अशी ग्रीनरी आहे, जसं काय असं वाटतं सह्याद्रीने ना अंगावर असा शालू घेतलाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आपण आहे ना कुठे चाललो माहिती आहे का? स्टेट ट्यून मी नाही सांगणार आता, पण एक आहे ना देवस्थानला चाललोय, जे की ना मुळशी तालुक्यात आहे आणि ना भरपूर फेमस आहे ते. तर आता सकाळचे आहे ना, माझं आता गडड पण नाहीये, 7:15 झालेत आणि बाहेर हलका हलका पाऊस येतोय. एवढा पण नाहीये, हलका हलका जे बघा दिसत नाही एवढा, पण पडतोय. तर चला काढूया गाडी आणि निघूया. परत जास्त उशीर नको, नाही पुण्यातलं ट्रॅफिक माहिती ना, नंतर लय उशीर करेल. चलो. तर मित्रांनो, आता आपण आहे टेमघर लवासा रोडला, जो आम्ही इकडून आलोय या साईडने, आपला पिरंगुट मार्गे तो घाट क्षेत्र आहे ना, तिथे उतरून जस्ट आता खाली चाललोय. इकडे खाली बघू शकता भाई, मुळशी तालुका आहे ना तुम्हाला कधीच नाराज करणार नाही. एवढं म्हणजे ना अशी ग्रीनरी आहे, जसं काय असं वाटतं सह्याद्रीने ना अंगावर असा शालू घेतलाय. आणि इथं खाली ना आता आपला जो पुण्याचा रिंग रोड, पुण्याचं जे आहे ना म्हणजे ट्रॅफिकला जे पुण्याचं नरड आवडले ना, ते मोकळा करणारा रोड म्हणजे हा रिंग रोड आहे. पण भविष्यात बघू त्याचा पण उपयोग होतोय का नाही, त्याचं काम चालू आहे इकडे खाली. तर आता आपल्या इथून फक्त ना 6.4 किलोमीटर राहिले आपलं जे देवस्थानला जायचंय ना आपल्याला, म्हसोबा देवस्थान, खारावडे गाव. मी सांगून टाकतो, जाऊ दे तुम्ही नका लय गेस करू. तर आता जाऊया, चला. मित्रांनो, आता आपण आहे ना गुजरवाडी फाट्यावर आलोय. 2 पॉइंट समथिंग असं काहीतरी किलोमीटर ना राहिले फक्त खारावडे आपलं देवस्थान. त्याच्या आधी नाही तर एक नाश्त्याचं जरा म्हणजे नाही का बसायची व्यवस्था वगैरे होती, म्हणून नाश्त्याला थांबलोय. तर इथं फक्त आता मॅगी आणि मिसळपावच अवेलेबल होता. एक पुणेकर या नात्याने मी मिसळपावला प्राधान्य दिलं आणि मिसळपाव घेतलंय. चहा आहे आणि इथं एवढं भारी वातावरण आहे ना, तुम्ही बघू शकता यार. मागं तिकडे कावळे दाखव ना, कावळे. तेवढे कावळे मी ना शेवटी कुठं बघितले माहिती का? कोणाच तरी दहाव्याला गेलतो, त्या दहाव्याला एवढे कावळे गोळा झाले. त्याच्यानंतर परत आताच दिसतं ते मला. तर चला पटकस नाश्ता करून देऊ, परत आपल्याला इथून आवरून सगळं परत जायचंय ड्युटीला पण. चलो देखते, ट्राय करके कैसा लगता है नाश्ता. केलं ना. तर मित्रांनो, आपण आता आलोय पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील खरवडे गावात. म्हसोबा देवस्थान आहे आणि खूप जागृत देवस्थान मानलं जातं. पण 2-4 वर्षापूर्वी ह्या मंदिराची एवढी क्रेज नव्हती भाविकांमध्ये, पण याच्या निसर्गरम्य वातावरणामुळे, आणि तुम्ही माग बघू शकता की पावसाळ्यात इथलं वातावरण एकदम नयनरम्य आणि शांततापूर्ण असतं, त्यामुळेच भाविकांची किंवा पर्यटकांची गर्दी इकडे वाढली असेल. त्याच्यामुळे आता इकडे पार्किंग फी पण घेतली जाते. आणि तुम्ही बघू शकता मंदिराचा थोडाफार कायापालट केलेला आहे, सभा मंडप वगैरे दिसते. आणि आतमध्ये पण मंदिर आहे ना भरपूर आर्किटेक्चरच्या दृष्टीने डेव्हलप केलेलं आहे. तर चला, आता ऑलमोस्ट 9:30 झालेत, तर जाऊया दर्शन घेऊ. म्हसोबा महाराज की जय. मित्रांनो, मेन कमानीमधून आपण आता आतमध्ये चाललोय. तुम्ही बघू शकता मंदिराचा कळस आपल्याला दिसतोय. या पुढे या जरा, हळूहळू माझ्यासोबत. एवढी शांतता आहे ना इकडं, आणि असं आता सकाळचं ऊन पडले, एवढं भारी वाटतं, इथून जाऊच नाही वाटत आहे. त्यावर पण तुम्ही मला फॉलो करा, थांबू नका, कारण भाविकांची माग गर्दी परत वाढेल. लोक येत आहेत, कोणाला अडचण वगैरे नाही झाली पाहिजे. पार्किंगची पण सुविधा चांगली आहे. त्याच्यानंतर इकडं असं
एकदम हिरवागार डोंगर आहे. आणि आता आपण चाललोय मेन गाभाऱ्यात. चला जाऊया. किती मस्त वातावरण माहिती आहे तुम्हाला, म्हणजे एवढी शांतता आहे ना, पक्ष्यांचा आवाज, एक एक थेंब जे पाऊस पडतोय, छोटे छोटे धबधबे त्यांचा सुद्धा आवाज येतोय. आणि हे माझ्या मागे तुम्ही मंदिर बघू शकता नाही का. तर मित्रांनो फायनली ना आपलं म्हसोबाचं दर्शन वगैरे झाले. दत्ताचं मंदिर पण होतं आतमध्ये आणि पडजाई माताचं पण मंदिर आहे. एकदम निसर्गरम्य परिसर आहे. तुम्हाला जर कधी यायचं असेल तर तुम्ही नक्की दर्शनाला येऊ शकता. पुण्यापासून काही फक्त एक 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 दीड तासाचं अंतर आहे. 2 मार्ग आहे इकडे यायला. एक खडकवासल्याच्या थ्रू येतो पिरंगुटच्या खालीच्या घाटातून, आणि एक आपल्या चांदणी चौकातून पिरंगुट म्हणजे भुकुम भुगाव पिरंगुट असा इकडे येतो खाली. ठीक आहे. तर असं आहे. आणि चला आता निघूया. जाऊ दे, कुठं वॉटरफॉल भेटला नाही इथं तरी भेटला. मित्रांनो खडकवासला काही थोड्याच अंतरावर राहिलाय आणि तुम्ही बघू शकता की पुण्याला ट्रॅफिक मुक्त करण्याचं जे काम आत्ताच्या सरकारने हातात घेतलंय तर त्याचं काम प्रगतीपथावर चालू आहे. 2 बोगदे दिसतात तुम्हाला. आय थिंक हे बोगदे ना खडकवासल्यापासून अंडरग्राऊंड करून डायरेक्ट इकडे आहे ना, त्या गावाचं नाव मला माहित नाही आता, पण इकडे काढले. आणि बघू शकता किती काम चालू आहे. त्याच्यामुळे ना सध्या इकडं गाड्यांचा जो वेग म्हणू शकतो आपण तो कमी आहे, किंवा लोक इकडून ह्या साईडने यायला कमी प्रेफर करतात. चांगलं चालू आहे पण काम एकदम प्रगतीपथावर दिसतंय. सगळीकडं लेबर वगैरे सगळे काम करतात आणि आय होप की हा रिंग रोड झाल्यानंतर तरी पुणे ट्रॅफिक मुक्त होईल का नाही याची मला तरी शंका आहे राव, पण होईल. हा रिंग रोड कम्प्लीट झाल्यावर तरी मला अशी आशा बाळगतो मी एक पुणेकर म्हणून की बाबा पुण्याचं जो ट्रॅफिकचा विळखा बसलेला आहे, जे पुण्याचा जीव घुटमळतोय, तो कुठेतरी कमी व्हायला मदत होईल. फक्त आता वाट बघायची कधी हा रिंग रोड कम्प्लीट होतोय. तर चला जाऊया आता पुढं, नको लय उशीर करायला. मित्रांनो तुम्ही बघू शकता खडकवासल्याचा बॅक वॉटर आहे आणि तिकडे लांब पर्यंत 2 तुम्हाला बिळ दिसत असेल. तिकडून पण बोगदा आहे. इकडे मध्ये ब्रिजचं काम चालू आहे. फुल केजीएफ सारखी फिलिंग येते. आणि हे तुम्ही वातावरण बघू शकता यार, खतरनाक. जाऊच नाही वाटत इथून जाऊच नाही वाटत आहे. तुम्ही ते केजीएफ मूवी बघितला असेल ना, त्या केजीएफच्या पिक्चर मध्ये कशी सगळं ट्रक वगैरे सगळं काम चाललेलं असते, तसंच एकदम माइलचं काम चालू असलं का ते. पुढं सिंहगड पण दिसला असेल तुम्हाला, दिसला का तिकडं वरती? झूम नाही होते आपल्या मोबाईल मध्ये जास्त, पण मला दिसतोय. असं एकदम भारी वातावरण झालंय. काय करणार आहे आता, जायचंय आपल्याला ना. मी सारखं पॉज घेतोय माहिती का, थोडा वेळ झाला की पॉज, थोडा वेळ झाला की पॉज. पण जाऊया आता. रातें सुरंग सी बागी उड़ान पे ही ना जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. तर मित्रांनो फायनली आपण आहे ना आता नळ स्टॉपच्या मेट्रो स्टेशनला आलोय आणि खूप घाईगडबडीत सगळं झाले. दर्शन जरा उशीर झाल्यामुळे ना तिकडे जरा टाइमपास केला, त्याच्यामुळे थोडं लेट झाले. तर आता ड्युटीला जायला पण आहे ना लेट होतंय. तर जाऊया, मेट्रो स्टेशनला आलेलो आहे आणि येते मेट्रो. ऑलमोस्ट 1:15 झालेत. मला आहे ना उशीर होणार आहे ड्युटीला काही केलं तरी. पण चला जाऊ, इन्फॉर्म करून जाऊ मग.
तर मित्रांनो, आत्ता जस्ट ड्युटीवरून आलोय हे बघा. आणि लय काय काय ड्युटीला गेलतो, त्यामुळे मला व्हिडिओ पण शूट करता नाही आला. ऑलरेडी माझी जी टायमिंगची जी डेडलाईन असते पंचिंग करायची ती होऊन गेली. त्याच्यामुळं गेलो ड्युटीला आणि ड्युटी पण बिझी गेली जरा. आत्ता जस्ट जेवण वगैरे झालं, जस्ट व्हिडिओ बनवायला घेतलाय. मस्त आज सकाळी ना आपण दर्शनाला गेलतो. खारावडे म्हसोबाचं देवस्थान आहे. फेमस आहे, इंस्टाग्रामवरती फेमस झाले. तुम्हाला सगळं मी ऑलरेडी माहिती दिलेली आहे. पण भाई जे वातावरण आहे तिकडं नेक्स्ट लेवल भाई काय. आणि आता इकडं सिटीत आलोय तर असं चुकचुकल्यासारखं होतं नाही का, काहीतरी काहीतरी मिस झालंय आपलं. चला आता अजून कपडे पण नाही काढले, फ्रेश वगैरे होऊ आणि बस एडिटिंगला. तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. वेट, उद्या डबल ड्युटी यार. काय दिवसभर हॉस्पिटलमध्येच असणार. चला, बाय बाय. असंच प्रेम राहू द्या, असंच सपोर्ट करा. भेटूया नवीन नेक्स्ट काहीतरी क्रेझी घेऊन. बाय बाय.